आज आपण मसाला घालून बटाटा पराठा करणार आहे। त्याच्यासाठी हे मी 2 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे, कोथिंबीर, तूप आणि हे सर्व गरम मसाला आहे। चवीपुरतं मीठ घेतले, लाल काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा। हे सर्व मी बरोबर हे 2 बटाट्याच्या मापाने सर्व मसाला घेतलेला आहे। आपण असे किसणी घेऊन त्याच्यामध्ये हे सर्व बटाटे आपण किसून घेऊया। बटाटे असे किसणीला सर्व बटाटे आपण किसून घेऊया। सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे। आपल्याला आता त्याच्यामध्ये सर्व हे मसाले घालायचं। आलं लसणाची पेस्ट, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आहे, गरम मसाला, चाट मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर, आणखी हे मीठ। सर्व आपल्याला मसाले घालायचे त्याच्यामध्ये। कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची आणि आपल्याला हे असं सगळं मिक्स करून सर्व मिक्स करायचं। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। सर्व अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व बटाट्याला लागलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला गव्हाचं पीठ जितकं ह्याच्यामध्ये बसेल ना तितकंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। आणि आपण चपातीची कणिक जशी मळतो ना तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे पहा, असं मळून घेतलेलं आहे। त्याला थोडंसं ना आपल्याला तुपाचा हात किंवा तेलाचा हात लावायचा आणि लगेच आपल्याला हे करायला घ्यायचं आहे। कारण काय, हे पाणी सुटेल म्हणून, बटाटा असल्यामुळे पाणी सुटेल म्हणून आपल्याला लगेच आता हे करायला घ्यायचं आहे। असं ह्याला थोडं पीठ लावायचं आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं। थोडं त्याला तूप लावायचं। थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं। परत आपण ह्याला तूप लावायचं आहे आणि थोडंसं पीठ घालून परत आपल्याला हे थोडंसं असं इकडे बंद करायचं आणि आपल्याला परत हे पिठामध्ये पीठ लावून परत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्ही चौकोनी करू शकता किंवा गोल करू शकता। सकाळचा हा बटाट्याचा नाश्ता करायचा। तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण थोडं तूप घालूया। त्याच्यावर आपल्याला हा पराठा घालायचा। त्याच्यावर पण थोडं तूप लावायचं आहे। थोडं तूप लावून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे पहा, दोन्ही बाजूने आपल्याला असा खमंग छान भाजून घ्यायचा आहे। प्लेटीत काढते। हे बघा, बटाटा आपला झालेला आहे।
असे सर्व मी पराठे करून घेते। हे पहा, तुम्हाला आणखी एक मी पराठा भाजून दाखवते। असं कडेने पण तूप सोडायचं। परत आपण त्याला तूप लावायचं आहे। आणि लाटताना, पराठा लाटताना एकदम फुलाला लाटायचा आहे, दाबून लाटायचं नाही। एकदम मऊ लुसलुसीत छान होतो पराठा बटाट्याचा। परत त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। छान असा दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा। आपला हा पराठा झालेला आहे। बटाटा पराठा झालेला आहे। 2 बटाट्यामध्ये आपले 4 पराठे झालेले आहेत। तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता। तुम्ही नक्की करून पहा।